नमस्कार श्रोते हो. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा या पाठाचं आज आपण श्रवण करणार आहोत. तर श्रवण करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त हा मंत्र लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अध्याय 14वा श्री गुरुचरित्र. क्रूर यवन शासन व सायदेव वरप्रदान. श्री वामन रूपरावजी वानरे. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. नामधारकाने सिद्धोदकांना नमस्कार केला व जय जयकार करून म्हणाला, अहो योगीश्वर, तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात. त्यामुळे तुम्ही मला आता गुरुचरित्रातील पुढचा कथाभाग सांगा, ज्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल. पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु प्रसन्न झाले व मग पुढे काय झाले ते मला आता सविस्तर सांगावे. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, बरं बाबा, हे शिष्य, तू आता हे सर्व काही ऐक. श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी एक प्रकारे कामधेनूच आहे. श्री गुरूंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले. ते सायदेवाला म्हणाले, तू माझी सेवा केलीस त्यामुळं मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहो. तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील. श्री गुरूंनी असा सायदेवांना आशीर्वाद दिला. तेव्हा सायदेवाला अतिशय आनंद झाला. त्याने श्री गुरूंच्या चरणावर वारंवार वंदन केले. श्री गुरूंचा जय जयकार करीत तो म्हणाला, हे गुरुदेव, आपण त्रयमूर्तीचा अवतार आहात, परंतु लोकांच्या अज्ञानामुळे ते तुम्हाला मनुष्य समजत आहेत. तुमचे महात्म्य तर वेदही समजू शकले नाहीत. तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू व महेश आहात. आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी व त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेश धारण केला आहे. मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही. तथापि मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्ही माझ्या कुळात आपल्या भक्तीची परंपरा ही कायम राहण्यासाठी मला आपला भरभरून आशीर्वाद द्या. माझ्या कुळातील सर्वांना पुत्रपौत्रादी सर्व सुख प्राप्त होत व शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो. अशी प्रार्थना करून सायदेव म्हणाला, हे गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे सेवा चाकरी करतो तो अत्यंत क्रूर व दुष्टबुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारत आहे. आज तो मला सुद्धा ठार मारणार आहे व त्यासाठीच त्याने मला बोलावले आहे. आज मी त्यांच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल. हे गुरुदेव, आज मला तुमचे चरण दर्शन झाले असताना मला त्या यवनाकडून मरण कसे येणार? सायदेव असे म्हणाला असता श्री गुरु त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, तू कसलीही काळजी करू नकोस. तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा. तो तुझे काहीही वाईट करणार नाही. तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवेल. तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू परत आलास की मी येथून जाईन. तू माझा भक्त आहेस. तुला वंशपरंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल आणि तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील. तुझ्या कुळातील सर्वजण शतायुषी होतील. श्री गुरूंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायदेव त्या यवनाकडे गेला. सायदेवाने त्या यवनाकडे पाहिलं तो काय? तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला. सायदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लाल झाला. त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला. हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना. अत्यंत संतापलेला तो यवन जेव्हा घरात गेला तेव्हा त्याला चक्कर येऊ लागले. अशा स्थितीत
तो आडवा झाला व त्याला झोप आली व त्याला एक स्वप्न पडले. कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीर अवयव तोडीत आहेत. अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली. तो धावतच घराबाहेर आला व तेथे भयभीत होऊन म्हणाला, आपल्याला इकडे कोणी बोलावलं आहे? आपण कृपा करून परत जा. अशी विनंती करून त्या यवनाने सायदेवाला वस्त्रालंकार देऊन निरोप दिला. सायदेवाला आनंद झाला. त्याने सुटकेचा श्वास सोडला आणि त्याच्या जीवावर बेतलेलं संकट आता नाहीसं झालं होतं. तो मनात श्रीगुरूंचे चिंतन करत होता. ज्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही. त्याला मृत्यूचीही भीती नसते. ज्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा असते त्याला यमाची सुद्धा भीती राहत नाही. त्या यवनाने सायदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायदेव धावतच श्रीगुरूंना म्हणजे श्री नरसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला. नदी तीरावर सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते. सायदेवाने श्री गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याने श्री गुरूंचे स्तवन करून त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्री गुरूंनी सांगितले. हे ऐकताच सायदेव हात जोडून म्हणाला, गुरुदेव मलाही तुमच्याबरोबर न्या. तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. आपणच माझे रक्षणकर्ते आहात. आपल्यामुळेच मला जीवदान मिळालं आहे. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात. आपण भक्तवत्सल्य आहात, मग माझा त्याग का करता? आता काही झाले तरी मी आपल्याबरोबर येणारच. असे म्हणून सायदेवाने श्री गुरूंच्या चरणांना मिठी मारली. सायदेवाने अशी विनंती केली असता प्रसन्न झालेले श्री गुरु नरसिंह सरस्वती त्याला समजावीत म्हणाले की, हे सायदेवा, आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी 15 वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ व त्यावेळी आम्ही तुझ्या गावाजवळच राहील. तेव्हा तू आपल्या पुत्र कलत्रासह मला भेटावयास ये. आता तू कसलीही चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटं आता नाहीशी झाली आहेत. असं आश्वासन देऊन श्री गुरूंनी सायदेवाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. मग ते आपली शिष्यांसह तीर्थयात्रा करत वैजनाथ क्षेत्री आले व तेथे ते गुप्तपणे राहिले. ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धांना विचारले की, श्री गुरु नरसिंह सरस्वती वैजन्यनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले? त्यांचे जे शिष्य होते त्यांना कोठे ठेवले? सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र हे साक्षात कामधेनूच आहे. सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत. श्री गुरु नरसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले. ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे. ती ऐकण्यासाठी मन एकाग्र करा. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील क्रूर यवन शासन सायदेव वरप्रदान नावाचा 14वा अध्याय हा येथे सुफळ संपूर्ण होत आहे. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. अशा प्रकारे मैत्रिणींनो, श्री गुरुचरित्र सारामृतातील या 14वा अध्यायाचं तुम्ही दररोज नित्यनियमाने किमान एकदा तरी पठन केलं असता किंवा श्रवण केलं असता तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग आल्याशिवाय राहणार नाही किंवा एखादं संकट तुम्हाला असेल तर ते संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीने दररोज नित्यनियमाने न चुकता गुरुचरित्रामधील अध्याय 14वा व अध्याय 18वा याचं पठन किंवा श्रवण करणं. अध्याय 18वा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही अध्याय 18वा सुद्धा दररोज नित्यनियमाने किमान एकदा तरी श्रवण करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.